हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। तर आज बघा खोबऱ्याच्या वड्या बनवायला घेतल्या होत्या। छान अशा सेट झाल्या होत्या आणि चवही खूप छान होते। अशा पद्धतीने केल्या तर आणि झटपट होतात। त्यासाठी एक नारळ सोलून घेतला। झाडाचा आत्ताच पडलेला नारळ होता म्हटल्यानंतर नारळ जेवढा कोवळा असेल तेवढाच छान बर्फी होते। आणि मोठा बघून असा एक नारळ घेतलेला होता, फोडून घेतला तो। नारळ कसा असा गोल फुटला तर मग तो खिसायला व्यवस्थित येतो। त्याच्यामुळे मग कोयत्याने असं ना काप घालत घालत गेलं की बरोबर मधून फुटला जातो। आणि पाणी पण ना भरपूर असं पाणी निघलं होतं, कारण आत्ताच झाडाचा पडल्यामुळं नाही कसं काढून ठेवलेलं असलं की पाणी कमी कमी होत जातं। नंतर मग मुलांना पाणी दिलं। आता केरळमध्ये पाऊस भरपूर असा चालू आहे, त्यामुळं मुलांना आता शाळा बंद आहेत, सुट्टी दिलेली आहे। आता पाऊस कमी आली की नंतर चालू होतात। मग मुलांना पाणी दिलं नारळातलं पहिलं आणि खोबरं खिसून घेतलं। आता अशा पद्धतीने खिसलं की काय होतं, अगदी बारीक असा खिस पडला जातो। मग नंतर मिक्सरला नाही वाटलं तरी चालतं। आणि पूर्ण खिसून घेत नाही, जी पाठीमागचा त्याचा काळा भाग असतो ना खोबऱ्याचा, तो तसाच म्हणजे त्याला ठेवते। थोडंसं खोबरं बाकी राहतं खोबऱ्याच्या वाटीला। तसं केलं की मग पांढरा शुभ्र हा खिस फक्त आपला तयार होतो। आणि मग नंतर तो मोजून घेतला, 2 वाट्या खिस भरला होता। मग दूध आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त घालू शकतो, म्हणजे खोबरं भिजेल एवढं तरी घातलं तरी चालतं। आता दूध हे इथं जास्तच पातळ असतं, त्यामुळे मग मी थोडीशी साई आणि मिल्क पावडर थोडीशी जास्त घालते। घट्टसर दूध असेल फुल फॅटचं तर मग नुसतं दूध घातलं तरी चालतं। आणि हे एक चमचाभर अशी मोठी चमचा एक साई होती, ते पण साई घालून घेतली त्याच्यामध्ये। आणि थोडंसं दूध आटेपर्यंत गॅस थोडासा मोठा करायचा, नंतर थोडा बारीक करायचा, असं करत करत एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर मग चिकटलं जातं खोबरं साईडला। आणि दूध अगोदर पूर्ण असं आटवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मग साखर घालायची। साखर आता वडी करायची असेल तर कसं साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं। आता मी 2 वाटीला 1.5 वाटी अशी साखर घेतली होती, तर वड्या सेट होतात व्यवस्थित, नाहीतर मग वड्या सेट होत नाहीत। मग लाडू करायचे असेल तर कसं साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरी चालतं, पण वडीसाठी साखरेचं प्रमाण थोडंसं बरोबरच घ्यावं लागतं। आणि साखर घातली की अगदी पूर्ण असं पातळ होऊन जातं बघा बॅटर ते। तोपर्यंत मग प्लेटला पण असं तूप लावून घेतलं, मग वड्या व्यवस्थित बाजूला निघल्या जातात, चिकटत नाहीत ताटाला मग। आणि थोडंसं वेलदोडं पण सोलून वाटून घेतलं। वेलदोडं घातलं तरी चालतं किंवा नाही घातलं तरी पण, नुसतं साखर आणि खोबरं असेल तरी पण वड्या छान म्हणजे होतातच। आणि आता साखर बऱ्यापैकी म्हणजे पाक तयार झाला होता त्याचा। आणि असं हलवत हलवत हे करून घ्यायचं। आता त्याचा एकजीवपणा आला की मग आपण ते प्लेटमध्ये बॅटर काढून घ्यायचं सगळं। पण ह्याला कसं थोडासा वेळ द्यावा लागतो। साखरेचं पाणी आटलं की मग थोडंसं बारीक गॅसवरच म्हणजे हे करावं लागतं, नाहीतरी खाली करपलं जातं। आणि आता तयार झालं होतं, कढईतून असं पूर्ण सेपरेट होत होतं। आता ते मी ताटामध्ये काढून घेतलं आणि असं थापून घेतलं। मग उलतान साईडला काढून घेतलं वाटीच्या मदतीने किंवा मग हाताच्या मदतीने। हाताला थोडंसं भाजलं जातं, गरम असते अगदीच ते, त्यामुळे वाटीच्या मदतीने केलं तरी चालतं। असं हे व्यवस्थित थापून घेतलं आणि थोड्या वेळानंतर मग थोडंसं थंड झालं की असं काप देऊन घ्यायचं। आता ते सेट व्हायला लागलं होतं। आता काप देऊन ठेवलं की मग शेप व्यवस्थित येतो। पण कृष्णा आमचा घरात होता, मी नंतर दुसरं काहीतरी काम करायला लागल्यानंतर आडवे तिडवे काप अजून त्याने केले होते त्याच्यामध्ये पण। आणि मग असं हे करून ठेवलं। मुलांना कसं होतं, काहीतरी असं खायची सारखी इच्छा होत असते बदलून बदलून। आणि प्रांजूचं तर कसं आहे ना, जेवण करून झाले काहीतरी डेझर्ट पाहिजे असतं, त्यामुळं मग असं मग बनवून ठेवलं की त्यांना खायला होतं। मग ते करून झाले की नंतर कणिक पण मळून ठेवली। ते करत करतच मी इकडे कणिक मळायला घेतली होती, कारण वेळ जातो त्याला ते हलवत हलवत। म्हटलं तोपर्यंत म्हणजे बाकीची पण आपली कामं, मुलांना नाश्ता पण दिला होता करून, हे मी 4 वाजता करायला घेतलं होतं।
वड्या करायला ठेवल्या आणि परत मग मुलांचा नाश्ता झाला आणि कणिक मळून म्हणलं संध्याकाळची पण तयारी. आता तेच हलवत उभं राहण्यापेक्षा हे पण करून होते ना. आणि दुपारी जेवणामध्ये मुलांना मसाले भात आवडतो सोयाबीनचा, मग दुपारच्या जेवणामध्ये हा मसाले भात बनवलेला होता. मुलं घरात असेल की मग असं थोडंसं बदलून होतं. आता त्याचं आज डिक्टेशन होतं पण पावसामुळं सुट्टी पडल्यामुळं मग ते राहील आणि उद्या आहे. आता उद्या जर स्कूल असेल तर उद्या घेणार आहेत. मग म्हटलं त्याला थोडंसं रिव्हिजन घ्यावं लागते. कृष्णाला कसं पटकन म्हणजे हे बसत नाही, विसरून जातो. त्यामुळं मग थोड्या वेळ म्हटलं त्याचा अभ्यास पण घ्यावा.